माझ्या मुलाने आत्महत्या केली. काय सून काय नातू असते सुनामुळे तर मुलाने आत्महत्या केली. सून मुलगा तुम्ही एकत्र राहत होतो का? सून मुलगा माझा मुलगा ते नवरा बायको आम्ही सगळे एकत्रच होतो. मग पण सून जरा आमच्या आपाट असल्यामुळे त्या मुलाचं आणि तिचं जमत नस म्हणून त्या मुलाने माझ्या 1 महिना झाला आत्महत्या केलेली. म्हणून मी येऊन पडते कोणतं गाव आहे तुमचं? गाव कोणतं आहे तुमचं? बनसाळा. बनसाळा. म्हणून येऊन पडते. मस्त घर 2-3 ताळ्याचा प्लॉट आहे. काय करू एवढ्या मोठ्या प्लॉटला? असं कुठवर राहणार आहो बस स्टँडला? आता जवळ राहता येतं काही इथंच काय नाही. दुसरं कुठं बी राहता येतं. असं नाही कष्ट करायचं आणि खायचं. लोकांना भीक तर नाही ना मागायची कोणाला. आता इथं लातूर शहरामध्ये तुम्ही नवीन आहात, मग काय काम करायला आता मी बिगारी काम करते. रोजचं मी 800-900 रुपयाचं काम करते. म्हणजे काम करून बस स्टँडला झोपायला का? हा मग काय घरात एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये नाही झोपवतो साहेब. कसा झोपव? मुलाच्या आठवणीने गाजून गेले सगळं घर. मुलगा वारला म्हणून तुमच्या मानसिक तणाव बसला, तुम्ही टेन्शन मध्ये आला. टेन्शन मध्ये म्हणून येऊन झोपते इथं. काय करू मग? घरात एकटीला त्याचा हवा त्रास होतोय तिथं म्हणून एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये मी झोपत नाहीये. बस स्टँडला लोक काही खराब येतात. ऐका, इथं महानगरपालिकेचं वृद्धाश्रम आहे. दिवसभर काम करत जावा आणि तिथं जाऊन झोपत जावा. लेडीजला वेगळी आहे झोपायची व्यवस्था, जेंट्सला वेगळी आहे. मी तुमच्या मुलाप्रमाणेच तुम्हाला एक चांगला सल्ला दिलेला. टेन्शन घेऊ नका. काय आजच्या दिवस झोपा. आठवणीने काचून गेलेले जीव. सकाळी मी 5 वाजता निघून जात असते. मी थांबत नाही इथे. संध्याकाळच्या सहाऱ्यासाठी तेवढी पडत असते. ठीक आहे साहेब लोकांना सगळ्याला माहितीये. कोणी काय नाही बोलत मला कारण आपण तसला माणूसच नाही ना. हो ना बरोबर आहे. माझा माणूस मरून 20 वर्ष झालेले. मी एका मुलावर राडपण घातलेले साहेब. म्हणून येऊन इथे येऊन झोपते. मी विकत जेवण आणते खाते मी. मग एवढं तुम्हाला तुमची प्रॉपर्टी ते असून तुम्ही सगळं सोडून आला? सगळं सोडाय काढले. आपलंच काहीच गेलं तर काय करायचंय प्रॉपर्टीला? हो ना बरोबर आहे की. तुम्हाला फोटो दाखवते माझ्या मुलाचा. तुम्ही बघू शकता हे आजीचा मुलगा आहे आणि या मुलानं आत्महत्या केली. काय करणार मग तेव्हा? आता मला माहित नव्हतं. मी कामाला निघून जाते. सकाळची जाते 9-8 वाजता कामाला निघून ती संध्याकाळी 9-10 वाजता येते. पण पुरी एक पोरगा आहे. मग तिने तर तुम्हाला काय जवळ येतात का? काय पोरं येतात जवळ. गेलं ना रस्त्यावर घरातून पाण्यात तांब्या घेतला हिसकून घेते मारते. तेवढा मार खाण्यापेक्षा आपल्या इकडे कष्ट करून खाल्लेलं नाही वाईट का? सून तुम्हाला मारते का? हा त्या सुनाच्या जाचाला कंटाळून तुम्ही असं बाहेर आला? बाहेरच राहते मग मी. त्यांना बी उद्या ही पाळी येईल असं वाटत नाही का? येईन तेव्हा येईन साहेब. असं थोडं असं. आता आपला टाइम कसा याचा विचार करायचा. ठीक आहे माय. जेव्हा आणि मुलाचं टेन्शन घेऊ नका. आता गेल्यानं माणूस काय परत येत नाही साहेब. मुलगा माझा शिवाय राहत नव्हता. म्हणून मी त्याचा फोटो सकट लवकर काढत नाही. मी मला आठवणी वाचून गेल्या सगळ्या डोक्याची विचार. तुम्हाला काय माझ्याकडून मदत हवी असते? मदत काय पाहिजे सांगा तुम्ही. मदतीचं काय करायचं मला फक्त आता जगू सकट वाटत नाही. नाही जगा. काय तुम्हाला जायचं असतं काय पैशाची पिशाची काय अडचण असेल तर तेव्हा बी सांगा मला. तुम्हाला माझा नंबर देतो. काय द्यायचे का पैसे सांगा मला. पैसे साहेब नको. पैसे काय करा? आपला जीव गेला पैशाला काय करायचं? बरं ठीक आहे. जेवण करा, आनंदी राहा. राहा इथं. तुम्हाला आता कोणच काय म्हणत नाही. मी इथं आलोय. काय व्यवस्थित राहा. म्हणून मी इथं कोणाच्या आसरे बाया असतात तुम्हाला वाटलं का मी तुमच्या मुलाप्रमाणे मला तुम्हाला दाखवतो येऊन जवळच इथून म्हणजे तुमच्या सुरक्षेसाठी म्हणाला तुम्हाला. म्हणजे लय चांगलं आहे. जेवण करायचं, व्यवस्थित झोपायचं, आतरण पांघरण आपलं व्यवस्थित राहते म्हणून म्हणाला. डोळे पुसाबर लय रडलो तुम्ही माय. काही रडलो आपत असं वाटत साहेब. डोळे पुसाबर. आज म्हातारीच वाटत ना. असं नाही की नाही कधी आपण दुःख दिलं नाही. एका लेकरासाठी मी रानपण घातला. हो ना बरोबर आहे. बघू तर ना तू मोठे झाल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक नेतात. काय टेन्शन घेऊ नका. काय करता? त्याची बायको हातती मारते तर त्याचं काय आपण मार खायला रिकामे का? आपलं एवढं वय झालं ते. तुमच्या नातूच्या समोर मारते का सून? हा मग पोरी भांडण करतात. कशाला दादीला मारते कशाला हे करते. आता पोरांना त्यांचं जीवन त्यांना जगायचंय ना. म्हणून ते आपण बनसाळा गाव आहे. गाव आहे आंबेजोगाई. तिथून आंबेजोगाई फाट्यावर 5 किलोमीटर. माझा नंबर आहे. तुमचं नाव काय म्हणलात?
रोशनी आण माझा नंबर दिलावी. हा